हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि गावदेवी क्रिकेट संघ कात्रपगाव आयोजित नगरसेवा चषक 2026 पर्व आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. करण धुळे आणि विवेक गायकवाड. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अक्षय पावशे. सलामीची जोडी मैदानामध्ये 4 ओव्हरची मॅच. दोन्ही संघाने ऑलरेडी एक मॅच जिंकली आहे आणि आता सेकंड राऊंड मधून हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ आणि थेट जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. वेरी फर्स्ट बॉल अक्षय पावशे. बॉलिंग ट्रॅक वरती सायकलला विवेक गायकवाड. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती क्रम पॉइंट लेवल पाहतोय. टिपणी असेल, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागेल टीम जय हनुमान पार्थ 11 जोमिली टीमला फलंदाज बाद. पहिल्याच बॉल वरती अक्षय पावशेला या ठिकाणी विकेट मिळते. चांगली गोलंदाजी राऊंड विकेट आपण पाहतो. पहिला बॉल अक्षरशः विवेक गायकवाडला खेळण्यासाठी भाग पाडलं आणि बॅटला हलकासा या ठिकाणी स्पर्श होऊन अगदी या पॉइंट मध्ये हा झेल या ठिकाणी टिपला झाला. क्षेत्ररक्षक प्रथमेश भुईर होते. ओ भन्नाट बैक प्रचंड वेगवान हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरजबर आपण पाहिलं तर 8 ते 10 पावलांचा रनअप पाहायला मिळतोय. परंतु काय वेगवान हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज अक्षय पावशेचा अक्षरशः डॉमिनेट केलं. रोहित धुळेला नीट बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. हो शॉट ऑफ गुड लेन. अजून एक बॉल या ठिकाणी आपल्याला डॉट पाहायला मिळेल. बॅक टू बॅक सलग 2 चेंडू या ठिकाणी डॉट टाकण्यात आले. एकही धाव नाहीये. 4 ओव्हरची मॅच. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्तीच्या धावा बनवाव्या लागतील. परंतु इथे मैदानामध्ये एक्झॅक्टली अक्षय पावशेची गोलंदाजी आपण पाहतो अप्रतिमे. आणि इथे समोर चेंडू उडवण्याचा प्रयत्न इनफिल्ड मध्ये हा चेंडू आपण पाहतोय. शॉर्ट मिड विकेटला नो मॅच लँड मध्ये हा चेंडू टाबत झाला. तोपर्यंत एक सिंगल धाव. अखेर चौथ्या बॉल वरती एक धाव घेण्याचा मानस जे हनुमान झोबिली संघात आपण पाहतो. खातं या दरम्यान खुलं केलं जाते. शेवटचे 2 बॉल चांगली गोलंदाजी करतात अक्षय पावशे. सध्या आपण पाहतो लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यानंतर फिल्डिंग मध्ये थोडस बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट ने ऑन साईडला वर स्ट्रोक बॉल चाललाय सरळ. आमच्या व्हीआयपी डाईजला सलामी देणारा बॉल सीमा पार करण धुळेच्या बॅटमध्ये आलाय. पहिला दर्जेदार षटकार. करण धुळेची खासियत राहिली आहे. षटकार चौकाराने आपल्या नावाचा परिचय हा प्रत्येक गोलंदाजाला तो देत असतो. आणि षटकार धावसंख्या फलकावरती 1-7. शेवटचा बॉल अक्षय पावशे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आपण पाहतो इनफिल्डला भेदत दुभागत बॉल चालला कवा पॉइंटला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक धावतात पळतात. शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि आता अखेर 3 धावा
या ठिकाणी 3 जोमेनी संघाला मिळतील. करण धुळे, रोहित धुळे, गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. अगदी आपण पाहतो धावत पळत 3 धावा कंप्लीट केलेत आणि संघाची धावत संख्या डबल डिजिट मध्ये पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 10 धावा. 10 धावा धावफलकावरती एक मॅजिकल फिगर सध्या आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. आणि त्याचा आनंद घेत असताना तमाम आमच्या सर्व लाडके प्रेक्षक नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा सर्वांचा नगरसेवक चषक 2026 मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. नवनिर्वाचित नगरसेवक रोहनजी जनार्दन पाटील साहेब यांच्या नावाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवसामध्ये त्यांच्या पवित्र शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला आणि आज जवळजवळ दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. प्रथम येणाऱ्या 32 ग्रामीण संघांना या ठिकाणी समावेश देण्यात आला. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती महेश मडवी षटक क्रमांक 2 मध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील. टाइम मॅनेजमेंट थोडस लक्ष द्या कारण अजून एक मॅच या ठिकाणी आपल्याला कव्हर करायची आहे. हो स्विचिट करण धुळेच्या बॅट मधून बॉल चालला सीमा पार महेश मडवीच्या अगेन्स्ट. समोरच्या बॉलला जो मात्र हाफ व्हॉली होता त्याला पाठवले स्विचिटच्या माध्यमातून बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. या दरम्यान झोबेली टीमला सपोर्ट करण्यासाठी रुपेश रामन धुळे यांचे आगमन झालेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. पहिल्या बॉलवरती चौकार पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न करण धुळे सातत्याने नटरा स्टाईलने आगळे वेगळे अगदी आपण पाहतो उलटा पुलटा करण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळी करण धुळेच आहे. त्याला माहिती आहे धावा कशा का होणार परंतु धावा येणं गरजेचं आहे. परंतु महेश मडवी हा देखील एक चालाक गोलंदाज आहे. चेंडूवाला डॉट राऊंड विकेटने आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ. हो चॉप करण्याचा प्रयत्न यॉर्कर लाईनचा बॉल. एक सिंगल कंप्लीट झाली सेकंडचा. दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. जिथे एक धाव कदाचित थोडं मुश्किल होतं तिथे मिळाल्या टीम चेअरमॅन जोडीली संघाला 2 आणि या 2 धावेने संघाचं धावफलक आपण पाहतोय 16 वरती. महेश मडवी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतात. प्रत्येक गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षा असतात. नॉस्टा गेलला कदाचित हिट झाला असता तर करण धुळेचे विकेट देखील धोक्यात होते. तर तुम्ही पाहिलं असेल पंचांकडे स्ट्रॉंग अपील. सहमत नाही आउटसाइड ऑफ स्टंप. कदाचित थोडा बाहेर हा चेंडू पिचून आपल्याला पाहायला मिळते आणि पंच हे सांगतायत दत्ता कळवसर धाव इथे मिळणार नाही. जोबेली टीमचा वंडर बॉय हलकीशी कडा घेतली आहे. बॉल चालला सीमा पार अलोंग द कार्पेट. जणू काही गवताच्या गालीच्याला आग लावत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. पहिल्या षटकामध्ये अक्षय पावशेने 10 धावा खर्च केला. विवेक गायकवाडला तिथे बाद केलं. त्यानंतर महेश मडवी त्याने 10 धावा अद्यापर्यंत खर्च केले. शेवटचा बॉल 20 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. ऑन साइडला यावेळेस आपण पाहतोय चांगला स्ट्रोक स्क्वेअर ऑफ द विकेट.
बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, जणू काही बंदुकीतून गोळी सुटावी इतक्या भन्नाट वेगाने बॉल चालला सोबली टीमला 4-4-4. चोवीस धावा धावफलकामध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर रुपेश हिरामन धुळे यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. नाही का अप्रतिम सिंगर आहेत. एक गाणं त्यांचं व्हायरल झालं होतं सोशल मीडियावरती, त्यानंतर त्याने या क्षेत्रामध्ये पुन्हा काही पाऊल टाकलं नाही. चोवीस धावा धावफलकामध्ये विवेक गायकवाड सध्या मैदानाच्या मध्ये कदाचित पाणी घेऊन ते गेले असावे की काहीतरी मेसेज असेल. गोलंदाज तुषार साळवी षटक क्रमांक 3 मध्ये. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते तुषार साळवीची. आणि सध्या या ठिकाणी आपण पाहतोय रोहित धुळेच्या अगेन्स्ट पहिला चेंडू त्याने डॉट टाकलाय. हर्ष म्हात्रे ट्वेल्थ मॅनच्या भूमिकेत आहेत. खरं तर काकडवाल टीमचे भविष्य उद्याच आणि अत्यंत तंतोतंत माहिती त्यांच्या वतीने देण्यात आली आहे. आणखीन एक बॉल या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि आता विकेट सॅक्रिफाईस. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक अत्यंत तंतोतंत माहिती लागेल, परंतु वाईट साईड ऑफिशियल हा रिव्ह्यू करण्यात आला. एक्झॅक्टली या समीर वाईट बॉल साठी बॅट्समॅनला कोणता रिव्ह्यू नसेल लक्षात घ्या. चला या आपण समीर राऊत या आपण चेक करू. समीर राऊत म्हटल्यानंतर आई गावदेवी क्रिकेट संघ कात्रपची एक डावखुरे हाताचे विस्फोटक फलंदाज आहेत. विकास भांडे सारखा एक जबरदस्त गोलंदाज त्या संघाकडे. वाईट बॉल. फलंदाज बाद असेल एक्स्ट्रा एक रन मिळेल. पहिला डॉट आला होता गोलंदाज तुषार साळवीला आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फटका या ठिकाणी फसलाय आणि फटका खेळण्यासाठी भाग पडलं तुषार साळवीला. मात्र धक्का क्रमांक 3 लागेल टीम जय हनुमान पार्थ 11 जोबली टीमला.
कोणाचा प्रयत्न फटका अरे सर आमचे राकेश दादा टेंबे यांच्या ठिकाणी आगमन झाले. आपले मनपूर्वक स्वागत. जय श्रीराम भाऊ. विकेट आली आणि आता करत धुळे सारखी एक मोठी विकेट या ठिकाणी प्रस्थापित केली आहे. गोलंदाज तुषार साळवी चांगली गोलंदाजी करता. पहिला डॉट नंतर व्हाईट बॉल आणि आता षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. पहिलं सत्र आहे. दोन्ही टीमला विनंती लवकरात लवकर आपण हो या ठिकाणी अर्ली बॅट्समॅन संपर्क नाही. रोशन तुळे बॅट आणि बॉलचा आजचा खेळ सध्या तरी आपण पाहतोय जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तुमची टोटल 25 धावा 2 षटकानंतर 24 धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो तुषार साळवी इथे झाली असेल ड्रॉप. एक कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल रोशन दुएला या ठिकाणी. कदाचित ही धोक्याची घंटा होऊ शकते परंतु DRS या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. या पंच आपण थोडस शहानिशा करा. या आपण चेक करू कारण एक्झॅक्टली साइड अँगल कॅमेरामध्ये ते कव्हर होत नाहीये. समोरच्या कॅमेरामधून आपण तुम्हाला आम्ही दाखवतोय. जो काही डिसिजन असेल तो या ठिकाणी आपण चेक करा प्रथम. यानंतर आपण
पंच आता आपल्या जागेवरती जाऊन जो काही डिसिजन असतील तो मात्र आपल्यापर्यंत पोहोचवतील. आउट धावा मिळतील 2. 27 धावा झालेत आणि अजूनही या षटकातील 2 चेंडूचा काही बॅलन्स आहे. तुषार साळवीला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी त्याने अद्यापर्यंत हाताळली आहे. षटक क्रमांक 3चा खेळ जो मात्र प्रगतीपथावरती आहे. पदवे रिदममध्ये थोडसा अडथळा. 2 चेंडूचा खेळ बॅलन्स या षटकातील 4 ओव्हरची मॅच आणि आता नेक्स्ट मॅच मध्ये मिताली 11 श्री गणेश कासगाव हा संघ ऑलरेडी तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. भन्नाट वेग संपर्क नाही आहे. हा देखील बॉल चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहिला आणि शेवटचा बॉल. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली तुषार साळवीची. चांगला स्ट्रोक यावेळेस आपण पाहतोय समोर ओढलेल्या लॉंगॉनच्या दिशेने ताकदीचा प्रचंड वापर. रोशन थोडीच्या बॅट मधून आपण पाहिली तुषार साळवीची. चांगला स्ट्रोक यावेळेस आपण पाहतोय 33 धावा फलकावरती आहेत. 11ची सरासरी या ठिकाणी आता प्रति षटकामागे पाहायला मिळते. शेवटचं अंतिम षटक आणि आता बॉलिंग मार्क वरती गोलंदाज 33 धावा डबल 3. शेवटचं अंतिम षटक आणि या दरम्यान टीम च्या हनुमान जोबेली संघाला शुभेच्छा येतात. हर्षल बाळाराम भगत ओरिजिनल नारायण डाबा नंबर 1 चे सर्व त्यांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा येतात. जिथे ओरिजिनल सुनील पवार कुक तिथेच लागते मात्र सर्वांना जास्त भूक. असा ओरिजिनल नारायण डाबा चमटेली कर्जत हायवे एंड टच सर. दुधारी अस्त्र बाहेर काढलंय आणि इथे बॉल चाललाय सीमा पार. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. दुधारी अस्त्र बाहेर काढलंय. चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे हाफ ट्रॅकर आणि त्याच्यावरती शॉर्ट अँड पुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल सीमा पार. धावा मिळतील 6. ठोकलाय खणखणी षटका. टबलतमॅन मंथन याच्या चेहऱ्यावरती सुरुवातीला स्पष्ट नाराजी वाटत होती आणि आता कुठेतरी 2 मोठे फटके आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती थोडस का होईना परंतु स्मित असे जरूर पाहायला मिळाले. 10 का दम या ठिकाणी दाखवत असताना महेंद्र धुळे अगोदर नजाकत त्यानंतर ताकद. 43 धावा फलकावरती त्या सन्मान आमच्या जुने जाणते जोबेली टीमचे क्रिकेटर पप्पू धुळे यांच्यासाठी आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत. 40+
आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पुढे सरसावले हनुमंताने चांगला लावलाय महेंद्र धुळेला परतावा लागेल 43 वरती लागणारा टीम जॉनवा चोबली संघाला हा चौथा धक्का फलंदाज बाद 3 बॉलचा खेळ सध्या शिल्लक आहे आणि आता या 3 बॉल वरती किती धावा बनवल्या जातील की टीम काकडवाड संघ या धावा रोखण्याचा प्रयत्न देखील करेल कारण दुसऱ्या बाजूला जबरदस्त अनुभवी संघ आपल्याला पाहायला मिळेल काकडवाड संघ इथे स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न फलंदाज होईल बाद विकेट सॅक्रिफाईस आणि आता प्रेम धुळेला देखील परतावा लागेल माघारी 1 विकेट संघ आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला आणि आता सुरुवातीला ज्या 2 चेंडूवरती धावा आल्या महेंद्र धुळेच्या बॅट मधून तिथून 3 बॉल वरती एकही धाव खर्च केली नाहीये चांगलं कमबॅक केलं गोलंदाज कुलदीपने शेवटचा बॉल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि आपण अंपायर रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे कदाचित आपण पाहिलं तर सॉफ्ट सिग्नल ऑन फील्ड अंपायर या ठिकाणी वाईट देण्यात आलं परंतु आता आपण चेक करतोय DRS आणि आता एक्झॅक्टली पक्की घडले काय हे पण पाहणार आहोत व्यवस्थितरित्या या ठिकाणी आमच्या तिसरे चला ऑन द लाईन फेअर बॉल 43 धावा आणि आता 44 धावांची गरज चव्वेचाळीस धावांची गरज आहे आणि आता या 44 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील 11ची सरासरी आस्किंग रन रेट टीम काकडवाड संघाला आणि या धावा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील याचं धावतं वर्णन पुन्हा एकदा कमेंट बॉक्स मध्ये घेऊन येतील राहुलजी चव्हाण सर धन्यवाद
थँक्यू सो मच भाईजी धुळे सर. गावदुबी क्रिकेट संघ कात्रप गाव आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पार पाडेल. नगरसेवक चषकाचं दमदार आयोजन. आता एक मोठी मॅच एका बाजूला तुम्ही पाहताय संघ गावदुबी काकडबाल तर त्यांच्या विरोधात दोन्ही संघाचा विचार केला तर आपण पाहतोय ताकदवर संघ म्हणून दोन्ही संघाची ओळख आहे. आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहाल तर आतापर्यंत टॉस जिंकत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय टीम काकडबालचा आपण पाहिलाय. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय खरं तर इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी टीम जयरमान जोवेली संघाला. आणि पूर्वार्धामध्ये धावफलक जाऊन पोहोचला. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 43 धावा जोडल्या गेल्या. 44 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. आणि आता त्याच 44 धावा चेस करण्यासाठी सलामी जोडी दाखल होती आहे. लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. किशोर मडवी च्या साथीला महेश मडवी ही जोडी तुम्हाला भद्रावती पार मिळते. आमच्या सोबत 12th पानच्या भूमिकेत अंश म्हात्रे जे काकडवालचे एक छोटेसे खेळाडू आहेत परंतु क्रिकेटची आवड त्यांना भरपूर आहे. त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. त्यासोबत दुसऱ्या बाजूला आमचे मंथन टंटनाटन आणि त्यांचंही कौतुक व्हायला हवं. कारण मंथन म्हटलं की एक यंगस्टर खेळाडू आहे. क्रिकेटची आवड त्याला भरपूर आहे. हौस भरपूर आहे. मॅचला सुरुवात बॉडी ट्रॅक वरती महेंद्र तर समोर किशोर बडवी. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न अपील इथे केली जरूर. त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पोंडपडे फर्स्टला खेळाडू भरपूर वेगाने बॉलवरती आले होते. डायरेक्ट हिट जर केला असता तर कदाचित बॅटर आउट देखील होऊ शकला असता. साकी गेअरवरती देखील संधी होती. डॉक्स गेअरवरती देखील संधी होती. यार महेंद्र धुळे दाखल होतो बॉल ट्रॅक वरती. पहिल्या बरोबर एक सिंगल इथे घेतली. त्यामुळे तुम्ही पाहताय आत्मविश्वास कुठेतरी दुणावला बॅटिंग करत असताना टीम काकडवाल संघाचा देखील. कारण पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. 44 धावा चेस कराव्या लागतील या मॅच मध्ये. या अनुषंगाने बॅटिंग व्हायला हवी. बॉल तयार बाही राऊंड द विकेट दाखल होतोय. स्वीप केलाय. फटका चांगलाय. फटका पोहोचलाय की काय. स्क्वेअर लेगला खेळाडू भरपूर वेगाने पोहोचला. करण अपील करतात परंतु सेफ आहेत की इथे मात्र चेंडू खेळपट्टीवरती आदळलाय. साऱ्या गोष्टी आता चेक केल्या जातील आणि पंचांनी खरं तर इथे रिव्ह्यू घेतलाय. चला टप्पा पडलाय का बॅटला स्पर्श झाल्यानंतर हे पाहायचं. चला पंच आपण या डीके सर आपण या कारण क्लोज डिसिजन आहे. कारण बॉलर देखील थोडस मध्ये आलाय. त्यानंतर इथे दिसतंय परंतु शहानिशा केली जाईल.
नॉट आउट. त्यामुळे बॅटला लवकरात लवकर सुरुवात करायची. डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ आता संपलाय. टीमची टोटल फलकावरती तुम्हाला बाल मिळेल. फटका चांगला आहे. मागचा बाय वाकवला आणि अखेर बॉलला पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यामुळे धाव मिळतील 4. येतो चौकार. फटका चांगला आहे. मागचा महेश मडवीच्या बॅटमधून चौकार आलाय आणि या चौकाराच्या साथीने धावफलक देखील आता पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती. धावफलक तुम्हाला पार मिळेल 5 आकड्यावरती. धावफलक पुढे सरसवलाय. 44 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आणि आता त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना धावफलक 5 आकड्यावरती तुम्हाला बाल मिळेल. बॉल तयार. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. व्हाट अ शॉट. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धाव मिळतील 4. येतोय चौकार. बाल मिळेल. बॉल तयार. कासगाव संघ देखील आता वाट पाहतोय नक्की आता तिसऱ्या मॅच मध्ये कोणता संघ त्यांच्या अगेन्स्ट येईल. हळूहळू आता प्रेक्षक वाढत जातील कारण भरपूर प्रेक्षकांचा पाठबळ असतं कासगाव संघाच्या मागे. हे चित्र आपण नेहमीच पाहिलंय. बॉल तयार. धावफलक 9 धावा. धावफलकावरती जोडल्या जातील महेंद्र धुळेच्या विरोधात. बॅटिंग चांगली पाहायला मिळते. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. आता संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरदा वेगाने बॉल चाललाय. यष्टीरक्षक केडीच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळेल. सामना रंगेल हो रंगलाच पाहिजे कारण त्यासाठी प्रेक्षक वर्ग दाखल होतात. त्या मैदानावरती तुम्ही पाहताय नगरसेवक चषकाचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पार मिळेल. मैदानाच्या चौफेर बाजूला भगवमय वातावरण कारण शिस्तबद्ध सेवा नातं. 4 संघाने भरलेली शिवसेना. बिगिट केलाय. फटका फसलाय की काय. खेळाडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात सुधीर परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर बॉल एक टप्पा घेतोय जातोय. मैदानाच्या चौफेर बाजूला भगवमय वातावरण कारण शिस्तबद्ध 4 संघाने भरलेली शिवसेना. बिगिट केला. फटका फसलाय की काय. खेळाडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक हा चौकार आलाय. पहिल्याच बॉलवरती महेश बडवीला बाद करण्याची संधी होती जर डायरेक्ट हिट केला असता कारण बॅकअपला देखील खेळाडू होते परंतु इथे बचावला गेला आणि आता जखमी भाग पदरावरती डरकाळी फोडतोय. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. विवेक गायकवाड आलेत बॉल ट्रॅक वरती. पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वरती. धावफलक पहिल्या ओव्हरच्या अंती 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्यामुळे अजूनही 18 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि 18 बॉल मध्ये धावा चेस करावा लागतील 31. 18 बॉलला 31 धावा. विकासजी भांडे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे. टेस्ट थरार गोलंदाज म्हणून ओळख कात्रप एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. बरोबर यार. फटका चांगला 20 शेप मध्ये घेतला. गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षक पोहोचतील. बॉल वरती तुम्ही पाहता रोहित पोते बॉलला तो फेक करतात. बेतिकची सिंगल आणि सिंगल वरती थांबावं लागेल. 14 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 17 बॉल 30 धावाची गर्दी या मॅच मध्ये. गाव तुम्ही काकडबा बनाम जर्मन जोबिली या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. धावफलक 14 धावा जोडल्या जातील. विवेक गायकवाड आलेत बॉल ट्रॅक वरती आणि पहिला बॉल वरती एक सिंगल एक बड्डी. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या मध्ये खेळत असताना दोन्ही संघ बॉल तयार. बॉल ट्रॅक वरती विवेक. योगीजी भात्रे यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. हा प्रकार बॉल सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता. सुपला पूर्णपणे हुकला आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती असताना पहिल्या बॉल वरती एक सिंगल एक पडली. त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न
पुंडे फसला आणि अखेर डॉट बॉल ही समाप्ती पार भीती कमबॅक करतोय गुरुदास विवेक गायकवाड. त्याला माहिती आहे या बॅट मध्ये इथून मात्र जिंकायचे तर रोखावं लागेल. हा प्रकार बॉल सलगचा तिसरा. चांगला चेंडू परतो लाईन खराब. पंच वळतात अंपायर विष्णू शिंदे सरांचा इशारा पोहोचतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 15 धावा आता धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल 15 या आकड्यावरती तुम्हाला पाल मिळेल. दोन्ही बॅटर लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन आहे त्यामुळे आता डोकेदुखी वाढली टीम क्षेत्ररक्षक करण्याची. देखील फटका चांगला इनफिल्डच्या वरने खेळला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात सचिन धुळे. चावाक्याच्या बाहेर बॉल जाईल सीमारेषा पार. जिकडे गॅप तिकडेच बॉल जातोय त्यामुळे इथं चौका डोकेदुखी वाढली. क्षेत्ररक्षक करण्याची देखील फटका चांगला इनफिल्डच्या वरने खेळला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात